नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता नंदिनी जागेचे ओनर कारखानीस काका यांना फोन करत असते, पण त्यांचा फोनच लागत नसतो. ती म्हणत असते, काका फोन पण उचलत नाही आहेत. हे बघा प्लीज, तुम्ही असं करू शकत नाही, आम्हाला जरा काकांबरोबर बोलू द्या. तेव्हा इथे आता इन्व्हेस्टर जाधव म्हणत असतात, हे बघा एक मिनिट, आम्ही तुम्हाला अजिबात आता वेळ देणार नाही. ते फोन उचलत नाही आहेत किंवा फोन लागत नाही आहे, तो आमचा प्रश्न नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ही जागा आता रिकामी करायची, कारण ही जागा मी खरेदी केलेली आहे आणि आता ही जागा पाडण्यासाठी मी बुलडोझर माझ्याबरोबर घेऊन आलो आहे. तेव्हा इथे जीवा आणि नंदिनी दोघेजण जी माणसं आणलेली असतात जागा रिकामी करण्यासाठी त्यांना थांबून घेतात. तेव्हा इथे इन्व्हेस्टर जाधव म्हणत असतात की तुम्ही एक काम करा, जे काही बोलायचं आहे ते माझे पार्टनर त्यांच्याशी तुम्ही बोला. तुमचे पार्टनर कोण आहेत असं विचारल्यानंतर इथे भास्कर काका म्हणतात, मी आहे त्यांचा पार्टनर. आणि त्या ठिकाणी आता भास्कर काका आलेले असतात. त्यांना बघून नंदिनीच्या पायाखालची जमीन जणू काही सरकलेली असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता पार्थ पुन्हा खाली आलेला असतो. पार्थ म्हणतो, नाही कसं आहे ना, काव्य येणारच होत्या, पण त्यांचा अभ्यास आहे ना, त्यांची एक्झाम आली जवळ, त्या अभ्यास करत बसल्यात, आय एसची तयारी करतायत ना त्या. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, मी काय म्हणतो, इथे बाजू आहे ना नाक्यावरती समोसे खूप छान मिळतात, मी समोसे आणू का तुमच्यासाठी, ऑर्डर करू का? तेव्हा इथे आलेले क्लायंट म्हणत असतात, नाही पार्थ, कसं आहे ना, समोसे खाल्ले असते हो, पण समोसा म्हटलं की मैदा आला, मग मैद्यामुळे त्रास होतो. मग इथे लगेचच पार्थ म्हणत असतो, मग काय ऑर्डर करू, तुमच्यासाठी कबाब ऑर्डर करू का? तेव्हा इथे दुसरे क्लायंट म्हणतात की नाही नको, कबाब म्हटलं की त्याच्यामध्ये चिकन आलं, चिकन सध्या बंद केलं आहे मी. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, मग काय ऑर्डर करू तुमच्यासाठी? तेव्हा क्लायंट म्हणतात की मगाशी आपलं ठरलं होतं ना, कांदा भजी, भजी ठरली आहे तर वाफाळलेला चहा आणि गरमागरम भजीच होऊन जाऊ दे ना. तेव्हा पार्थ आपल्या मनामध्ये म्हणतो, अरे पण ती गरमागरम भजी बनवणार कोण, घरामध्ये तर कुणीच नाही आहे आणि आता हे लोक ऑर्डरसुद्धा करू देत नाही आहेत. तेवढ्यातच तिथे काव्य आलेली असते. तेव्हा क्लायंट म्हणतात, काव्या? तेव्हा पार्थ मागे वळून बघतो तर तिथे काव्य आलेली असते. काव्याने इथे सुंदर साडी नेसून छान तयार होऊन ती आता क्लायंटच्या समोर आलेली असते. तेव्हा पार्थ तिच्याकडे एकटक बघतच राहतो. त्यानंतर इथे आता क्लायंट म्हणत असतात, काय मिसेस काव्या, पार्थ देशमुख तर म्हणाले की तुम्ही अभ्यास करताय म्हणून, आणि तुम्ही तर इथे आलात आम्हाला भेटायला. तेव्हा काव्या म्हणते, हो अभ्यास तर मी करत होते, कसं आहे ना सर, माझ्यापेक्षा जास्त माझ्या अभ्यासाची काळजी पार्थ देशमुखनाच आहे, हो की नाही पार्थ? तेव्हा इथे आता क्लायंट म्हणत असतात, अहो ही तर मग उत्तम गोष्ट आहे ना, छान जोडीदार मिळाले तुम्हाला, असं म्हणायला हवं. तुम्ही नशीबवान आहात की पार्थसारखा नवरा तुम्हाला मिळाला आहे. तेव्हा इथे काव्या लगेचच लाजायला लागते आणि पार्थकडे बघायला लागते. तेव्हा काव्या म्हणते, काका पाया पडते, चांगला आशीर्वाद द्या बरं का. तेव्हा पाया पडल्यानंतर काका म्हणतात की सौभाग्यवती भव, तुमची जोडी नेहमी अशीच एकत्र राहू दे, एकमेकांना चिकटलेली. तेव्हा इथे काव्या पार्थकडे बघायलाच लागते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे काका म्हणतात की गरमागरम भजी, काव्या म्हणते नाही मिळणार, गरमागरम भजी फक्त नाही मिळणार. तर आता गरमागरम कांदा भजी म्हटल्यानंतर बटाटा भजी आली आणि बटाटा भजी म्हटल्यानंतर गरमागरम आल्याचा चहा तर आलाच, नाही का? तुम्ही थोडा वेळ बसा, मी तुमच्यासाठी पटकन गरमागरम भजी आणि इथे वाफाळलेला चहा घेऊन येते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे काव्य आता हे सगळं पार्थसाठी करते, त्याचे आलेले क्लायंट असतात त्यांच्यासाठी करत असते. ते बघून पार्थला खूपच आनंद होतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भास्कर काका आलेले असतात, इथे इन्व्हेस्टर जाधव यांचे पार्टनर म्हणून. तेव्हा इथे नंदिनीला आधीपासूनच त्यांच्या नियतवरती संशय असतो आणि तिचा हा संशय खात्रीत बदललेला असतो की इथे जीवाची फसवणूक होणार, आणि ती झालेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जीवा म्हणतो, भास्कर काका तुम्ही इथे? तेव्हा भास्कर काका म्हणतात, हो मीच आहे यांचा पार्टनर. आणि इथे जेव्हा आपण जी जागा बघायला आलो होतो ना, ही तीच तर जागा आहे ना. तेव्हा इथे जीवा म्हणतो, काय काका हे काय बोलताय तुम्ही? हे बघा काका,
तुम्ही प्लीज प्लीज यांना सांगा ना, ही आनंद निवास ही जागा नंदिनीची जागा आहे. म्हणजे 10 वर्ष गेली ती इथे काम करते आणि अजून ती इथे तिचा रेंट पिरियड वाढवूनसुद्धा घेणार आहे. ती इथे ॲग्रीमेंट तिचं रिन्यू करणारच आहे आणि हे म्हणतायत की जागा रिकामी करा म्हणून. हे कसं शक्य आहे? प्लीज तुम्ही त्यांना समजावून सांगा. तेव्हा इथे आता भास्कर काका म्हणतात, जीवा अरे हे शक्य नाही आहे. कारण आपण जी जागा खरेदी केली आहे ती हीच तर जागा आहे आणि जाधव सर इन्व्हेस्टर आहेत. त्यांनी इन्व्हेस्ट केले ह्याच्यामध्ये आणि ही प्रॉपर्टी तुलाच तर हवी होती ना. तेव्हा जीवा म्हणतो, काय मला कधी ही प्रॉपर्टी हवी होती? मी तर माझ्या लो कॉस्ट हाऊसिंगसाठी दुसरी जागा बघणार होतो. तुम्हीच म्हणाला होतात ना की जी जागा तुम्ही मला दाखवणार आहात ती जागा रोझी गार्डनच्या इथे आहे म्हणून. तेव्हा इथे आता भास्कर काका म्हणतात, मग मी तेच तर म्हणतोय ना. नंदिनी म्हणते, जीवा आपलं हे आनंद निवास आहे ना ते रोझी गार्डनच्या तिथेच येतं, माहिती आहे का तुम्हाला? तेव्हा इथे भास्कर काका म्हणतात, अरे जीवा तू असं काय करतोयस? तू जे ॲग्रीमेंट साईन केलेस ते तू वाचलंस की नाही? त्याच्यामध्ये सगळा जागेचा वगैरे उल्लेख होता. तेव्हा इथे जीवा म्हणतो, हो मी वाचलं नाही आहे, पण मी तुमच्यावरती विश्वास ठेवला होता ना. काका तुम्ही तरी मला सांगायचं होतं की रोझी गार्डनच्या जागेबद्दल जे तुम्ही बोलताय ते आनंद निवासची जागा आहे. तुम्ही मला तसं क्लिअरली काहीही सांगितलं नव्हतं. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, जीवा हे सगळं काय आहे? तुम्ही कुठलेही पेपर न वाचता त्याच्यावरती सही केली होतीत. तुम्ही तर म्हणाला होतात की तुम्हाला कुणीही इथे मूर्ख बनवू शकत नाही. मग हे सगळं काय आहे जीवा? तेव्हा इथे आता भास्कर काका म्हणतात की नंदिनी हे बघ, जीवाला मी मॅप दाखवला होता. जुहू चौपाटीच्या इथे रोझी गार्डनच्या जवळ जी जागा आहे तीच मी तुला म्हणालो होतो ना. तेव्हा जीवा म्हणतो, भास्कर काका तुम्ही म्हणाला होतात पण ती आनंद निवासची जागा आहे, तुम्ही हे म्हणाला नव्हतात. आणि आता हे म्हणतायत की जागा रिकामी करा, ते शक्य नाही आहे. कारण हे फक्त एक आनंद निवास नाही आहे, तर या जागेबरोबर आमच्या सगळ्यांचे इमोशन जोडलेले आहेत. हे आनंद निवास फक्त एक प्रॉपर्टी नाही आहे, तर त्या आमच्या भावना आहेत. तेव्हा प्लीज प्लीज तुम्ही आनंद निवास कुणालाही तोडायला सांगू नका आणि इथून नंदिनी कुठेही जाणार नाही आहे. जे काही झालं ते झालं, पण प्लीज काका प्लीज तुम्ही ही जागा तोडायला लावू नका. तेव्हा इथे भास्कर काका म्हणतात, जीवा मी तुला सगळं काही आधीच सांगितलं होतं आणि तुझ्याच इथे लो कॉस्ट हाऊसिंगसाठी तुला जी जागा हवी होती ती हीच जागा हवी होती की नाही? मग म्हणून तर आपल्या इन्व्हेस्टरने ही जागा खरेदी करण्यासाठी इन्व्हेस्ट केले आणि ही जागा आपण खरेदी केली आहे. ती एकाएकी आता आपण सोडू नाही शकत. हे बघ हे बघ नंदिनी, त्याचे लीगल पेपर माझ्याकडे आहेत. अगं याच जागेवरती आता ही जागा हवी होती म्हणूनच जीवाने सही केले. हवं तर तू ॲग्रीमेंट बघ. आणि तेव्हा इथे आता ॲग्रीमेंटवरती ज्या काही जीवाने साईन केलेल्या असतात त्यासुद्धा भास्कर काका नंदिनीला दाखवतात. म्हणजे आता हे सगळं प्लॅनिंग प्लॉटिंग भास्कर काका, जाधव त्याचबरोबर वसू रम्याचंच असतं. पण ह्याच्यामध्ये फसवलेलं असतं जीवाला. म्हणजे सगळी चुकी कशी जीवाची आहे असंच तिथे दाखवलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, नंदिनीसुद्धा आता खूपच मोठा गैरसमज करून घेते. तिला असं वाटतं की जीवा खरोखर जीवांनी हे सगळं मुद्दामून केले. तेव्हा नंदिनी म्हणते, हे सगळं काय आहे जीवा? का केलं तुम्ही असं? माझी फसवणूक करायला लाज नाही वाटली तुम्हाला? नाही तुम्ही बरोबर म्हणाला होतात की तुला कुणीही सहजरित्या मूर्ख बनवू शकतं. बरोबर बोललात तुम्ही. तुम्हीच बनवलं ना मला मूर्ख. नाही मूर्खच आहे मी. तुमच्यावरती जो काही आंधळा विश्वास ठेवला ना, मी मूर्खच आहे. तेव्हा इथे जीवा म्हणतो, असं नाही आहे नंदिनी, मी असं मुद्दामून का करेन? आणि जर मला असंच सगळं करायचं होतं तर मी एवढी सगळी तयारी का केली असती? तुला सरप्राईज का दिलं असतं? तेव्हा नंदिनी म्हणते, मुद्दामून केलं ना तुम्ही हे सगळं? मला फसवायचं होतं ना तुम्हाला, बरोबर ना? पण तुम्हाला स्वतःचं स्वप्न उभं करण्यासाठी माझं स्वप्न, माझा आनंद हिरावून घेताना अजिबात लाज नाही वाटली का जीवा? असं आता नंदिनी जीवाला म्हणत असते. ज्या जीवावरती हवं तेवढं प्रेम करत असते, ज्या जीवाबरोबर तिला संसार करायचा असतो, त्या जीवाची नंदिनीने आता सगळ्यांच्या समोर लाज काढलेली असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता काव्या हिने एका बाजूला गरमागरम चहा ठेवलेला असतो आणि एका बाजूला इथे ती भजी तळत असते. तेवढ्यातच तिथे आता पार्थ आलेला असतो आणि पार्थ काव्याकडे बघत असतो. तेव्हा पार्थचं लक्ष जातं तर इथे चहा आता उतूच जाणारच असतो. तेवढ्यातच तिथे पार्थ जोरात येतो आणि गॅस बंद करतो आणि जोरात ओरडतो. काव्या म्हणते, पार्थ अहो काय आहे? किती जोरात ओरडलात तुम्ही? मी घाबरले ना. तुम्ही काय मला घाबरवायला आलेत की काय? तेव्हा पार्थ म्हणतो, नाही नाही सॉरी, ते काय झालं, चहा उतू जाणार होता ना म्हणून मी फक्त जोरात ओरडलो, बाकी काही नाही.
तेव्हा इथे काव्या म्हणत असते, पार्थ तुम्ही इथे काय करताय, काय काम आहे तुमचं इथे? तेव्हा पार्थ म्हणतो, नाही काय चाललंय खरं सांगू का, तुम्ही इथे हा गरमागरम दुधाचा आलं घालून जो चहा बनवला आहे त्याचा सुवास, त्याचबरोबर ही गरमागरम कांदा भजी बटाटा भजी याचा ना सगळीकडे सुगंध पसरला आहे आणि त्या सुगंधाने त्या वासाने मी किचनकडे खेचला गेलो आणि मग मी इथे आलो आहे. तेव्हा इथे काव्या म्हणते, हो का? तेव्हा पार्थ म्हणतो, हां बरोबर बोलतोय मी. पण तो विचारतो की काव्या तुम्ही मला सांगा, तुम्ही तर अभ्यास करणार होतात, तुमचा अभ्यास ठेवून त्याचबरोबर तुम्ही आधी नकार दिलात तरीसुद्धा तुम्ही इथे आलात भजी आणि चहा बनवायला का, कशासाठी? तेव्हा काव्या म्हणते, मी कशाला आले खरं सांगू का पार्थ, आता तुमचे क्लायंट इथे आलेत आणि ते बिचारे पहिल्यांदा आपल्याकडे आलेत आणि त्यांना घरचीच कांदा भजी खायची आहे, चहा प्यायचा आहे. मग मी विचार केला की बिचारे वयस्कर लोक आहेत, त्यांची थोडी सेवा करूया, त्यांना गरमागरम चहा गरमागरम भजी बनवून देऊया, त्यांना तृप्त करून ठेवूया. तेवढंच पुण्य कमवलेलं चांगलं असतं ना. मला पुण्याची गरज आहे सध्या, म्हणून पुण्य कमवायला इथे आले, बाकी काही नाही. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, हो का, बरं ठीक आहे. तुम्ही पुण्य कमवायला जरी आला असलात ना तरीसुद्धा आज तुम्ही जे काही केलेत माझ्यासाठी, जी काही मला मदत केली आहे ती मी कधीही विसरणार नाही आहे. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, काव्या मलासुद्धा तुमची मदत करायची आहे, काय करू मी? तेव्हा काव्या म्हणते, तुम्हाला माझी मदत करायची आहे? नको नको पार्थ, तुम्ही मदत करू नका. तुम्ही उगाचच माझं काम वाढवून ठेवाल, तुम्ही माझं काम वाढवून ठेवू नका, आता होतच आलं आहे, मी करेन. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, असू दे ना, मी करतो ना मदत. बरं मी एक काम करतो, तुमचा चहा तयार आहे ना, मी ह्या कपमध्ये ना चहा ओतून ठेवतो हा. तेव्हा इथे आता गरम गरम जो काही टोप ठेवलेला असतो चहाचा त्याला तो हात लावायला जातो, तेव्हा त्याच्या हाताला चटका बसतो. काव्या म्हणते, पार्थ अहो काय करताय तुम्ही, गरम आहे ना सगळं, तुमचा हात भाजला ना, पक्कड तरी घ्या ना, पक्कड कुठे आहे? तो म्हणतो, नाही पक्कड तर नाही आहे, पण हा कपडा आहे ना, कपडा घेतो आणि त्याने तो इथे आता टोप हातामध्ये धरून सगळ्या कपमध्ये अगदी व्यवस्थित चहा ओततो. काव्याची तो मदत करत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे काव्या आता खूपच प्रेमाने पार्थकडे बघत असते आणि मग ती पुन्हा इथे काम करायला सुरुवात करते. तेव्हा तिच्या चेहऱ्यावरती तिचे केस येत असतात, म्हणजे ज्या काही तिच्या बट असतात त्या तिच्या आता डोळ्याजवळ येत असतात. तेव्हा तिला त्याने थोडं इरिटेट होत असतं, डिस्टर्ब होत असतं. तेव्हा ही गोष्ट पार्थच्या लक्षात येते आणि मग पार्थ हळूवारपणे आपल्या हाताने तिच्या चेहऱ्यावरती येणारे केस तिच्या कानाच्या मागे ठेवत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्या पार्थकडे बघतच राहते, कारण तिला माहिती आहे पार्थने तिला किती वेळा तरी सांगितले की त्याचं तिच्यावरती किती जास्त प्रेम आहे आणि काव्याच्या बाबतीत तो किती केअरिंग आहे, प्रोटेक्टिव्ह आहे. हे सुद्धा त्याच्याकडे बघून काव्याला सातत्याने हे कळतच असतं. पण इथे सुद्धा आता पार्थ एक चांगला नवरा म्हणून तिची मदत करायला आला आहे. तिच्या चेहऱ्यावरती येणारे केस तिला त्याचा त्रास होतो हे लक्षात आल्यानंतर हळूवारपणे ते चेहऱ्यावरचे केस बाजूला करतो आणि तिला मग म्हणतो की आता मला कळतंय की मी किचनकडे का खेचला गेलो ते मला आत्ता कळलं, असं पार्थ काव्याला म्हणत असतो. तेव्हा इथे काव्या खूपच जास्त लाजायला लागते. तेव्हा तिला कळत असतं की पार्थच्या मनामध्ये भरभरून तिच्याबद्दल प्रेम आहे आणि आता तिलासुद्धा पार्थबरोबर एक चांगलं बॉन्डिंग क्रिएट करायचं आहे. पण त्याच्या आधीच इथे मानिनीला तिच्या भूतकाळाबद्दल अर्धवट सत्य समजलंय आणि त्यामुळे ती इथे काव्याला चुकीचं समजते आणि त्याचा त्रास इथे आता पार्थला होऊ नये म्हणून तिने पार्थपासून तिला लांब राहायला सांगितले. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, काव्या आज तुम्ही माझी खूप मदत केली आहे, माझी लाज राखलीत तुम्ही, त्याच्यामुळे तुम्ही एक काम करा, तुम्हाला जे काही हवं आहे ते माझ्याकडे मागा, मागा तुम्हाला जे काही हवं आहे ते. तेव्हा काव्या म्हणते, खरंच मागू, मला काय हवं आहे ते? तेव्हा पार्थ म्हणतो, हा मागा ना, तुम्हाला जे काही हवं आहे ते मागा, मी तुम्हाला देईन. तेव्हा इथे आता काव्या काही मागायला जाणार तेवढ्यातच बाहेरून आवाज येतो की काव्या भजी तयार आहेत का, आम्हाला भजी हवी आहे. तेव्हा इथे काव्या म्हणते, तुम्ही एक काम करा पार्थ देशमुख, तुम्ही हे चहाचे कप आहेत ना ते बाहेर घेऊन जा आणि मी गरमागरम भजी अजून थोड्या तळते आणि हात धुवून त्यासुद्धा बाहेर घेऊन येते, मग तर चालेल, आणि मला जे काही हवं आहे ना ते मी नंतर तुमच्याकडे मागेनच. तेव्हा पार्थ म्हणतो, ठीक आहे. चहाचे कप तो घेऊन जातो. तेव्हा इथे काव्या त्याच्याकडे बघत
खूपच जास्त लाजत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता वेगळाच तमाशा सुरू आहे. इथे आता नंदिनी म्हणत असते, जीवा हे काय केलंत तुम्ही? अहो आनंद निवासच्या जागेवरती सही करताना तुम्ही ते ॲग्रीमेंट वाचलं नाहीत का? तेव्हा जीवा म्हणतो, अगं मी नाही वाचलं, डेडलाईन होती म्हणून मी घाईघाईने सही केली त्याच्यावरती, कारण मला तुला इथे येऊन सरप्राईजसुद्धा द्यायचं होतं. मी तुला म्हणालो होतो ना की ती जागा आपण दोघेजणं सोबत बघायला जाऊ म्हणून. तेव्हा नंदिनी म्हणते, अहो ती जागा तुम्ही स्वतःच बघितली नव्हतीत आणि तुम्ही ॲग्रीमेंटवरती साईन केली. असं का केलं तुम्ही जीवा? म्हणजे स्वतः तुम्हाला मी स्वप्न बघायला सांगितली, तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी तुम्हाला मदत करत होते, तर तुम्ही काय केलंत? तुम्ही माझ्या स्वप्नांची राखरांगोळी करायला निघालात. म्हणजे इथे माझा आनंद निवास पाडून तुम्हाला तिथे तुमचं स्वप्न उभं करायचं आहे. माझे पंख छाटून तुम्हाला तिथे उंच भरारी घ्यायची आहे जीवा. का केलं असं तुम्ही जीवा, का केलं? तेव्हा जीवा म्हणतो, नंदिनी मी खरंच सांगतोय नंदिनी, प्लीज तू चुकीचा विचार करू नकोस. जेव्हा मी त्या ॲग्रीमेंटवरती सही केली तेव्हा मला खरंच माहिती नव्हतं की ती जागा आनंद निवासची आहे म्हणून. जर मला माहिती असतं तर मी तिथे सही कधी केलीच नसती. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा असं तुम्ही का बोलताय? मी तुम्हाला म्हणाले होते ना कुठलाही पेपर साईन करताना तो नीट वाचत जा म्हणून. तेव्हा तुम्ही काय म्हणालात? मी काय लहान मुलगा आहे का आता? मी काय लहान आहे का की न सांगता मी कुठल्याही पेपरवरती सही करेन? अहो अशी कामं ही व्यवस्थितरित्या करायची असतात हे नाही कळलं का तुम्हाला? का तुम्ही असं केलं? माझ्या स्वप्नांची राखरांगोळी करताना तुम्ही जरासुद्धा माझ्या भावनांचा, माझ्या मनाचा विचार केला नाहीत. तेव्हा जीवा म्हणतो, नंदिनी प्लीज प्लीज असे इकडचे तिकडचे तुकडे जोडून तुझ्या मनामध्ये एक वेगळंच चित्र तयार करू नकोस आणि त्या विचारांना खतपाणी घालू नकोस. हे बघ तू शांत हो, प्लीज शांत हो, शांतपणे विचार कर. मी तुला खरंच सांगतोय, शपथ घेऊन सांगतोय की मला खरंच माहिती नव्हतं की ती जागा आनंद निवासची आहे. जर तसं असतं तर मी तुला आधी सांगितलं नसतं का? किंवा मी साईनच केली नसती. तेव्हा इथे आता नंदिनी रडत असताना तिथल्या आजूबाजूच्या मुली म्हणत असतात, नंदिनीताई प्लीज तू शांत हो. अगं जीवा दादाकडून चुकून झाला असेल, त्याने मुद्दामून नाही गेले. तेव्हा नंदिनी म्हणते, गप्प बसा तुम्ही. एवढं सगळं झालं तरीसुद्धा तुम्ही सगळेजण त्यांचीच बाजू घेताय. तेच तुम्हाला बरोबर वाटतायत. बाहेर बघा बुलडोजर घेऊन आले ते. बुलडोजरने आपला आनंद निवास पाडायचा आहे त्यांना. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, नंदिनी मी खरंच काही मुद्दामून नाही केले. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, जीवा अहो तुम्ही ते ॲग्रीमेंट साई करताना, तो कागदाचा तुकडा साईन करताना एकदा तरी बघायचं होतं. तुम्ही ज्या पेपरवरती साईन करताय तो माझ्या काळजाचा तुकडा आनंद निवास आहे, हे एकदा तरी तुम्ही बघायला हवं होतं ना जीवा. आता काय करायचं आहे मी? माझा आनंद निवास पाडायला हे लोक बुलडोजर घेऊन आलेत आणि तुम्हीच ती जागा निवडलेत, तुम्हीच त्याच्यावरती सही केलेत. आता बोलायचं तरी कुणाला? तेव्हा इथे आता नंदिनी म्हणत असते, ते लोक बुलडोजर घेऊन माझा आनंद निवास पाडायला आलेत. मी प्रयत्न करणार आहे, मला काही करून ते सगळं थांबवायचं आहे. तेव्हा जीवा म्हणत असतो, भास्कर काका प्लीज प्लीज भास्कर काका, जरी पण ते ॲग्रीमेंट मी साईन केलं असेल, तुम्ही या जागेमध्ये इन्व्हेस्ट केलं असेल, तरी पण मला माझं स्वप्न इथे पूर्ण करायचं नाही आहे. मला ही जागा पाडायची नाही आहे आणि हे फायनल आहे. काहीही झालं तरीसुद्धा आनंद निवासची जागा पाडायची नाही म्हणजे नाही. तेव्हा भास्कर काका म्हणतात, अरे जीवा काय बोलतोयस तू हे? अरे तुला कळतंय का ही जागा खरेदी करण्यासाठी आपण किती इन्व्हेस्टमेंट केली आहे? आणि तू माझ्याशी काही बोलू नकोस, तू जाधव सरांबरोबर बोल. ते इन्व्हेस्टर आहेत, त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे, तेव्हा तू त्यांच्याशीच बोल, आता काय बोलायचं आहे ते. तेव्हा जाधव सर म्हणतात, अजिबात नाही, मी कुणाचं काही ऐकणार नाही आहे. तुम्ही या सगळ्या गोष्टींचा आधी विचार का नाही केला? ॲग्रीमेंट साईन करत असताना ते तुम्ही वाचून का नाही साईन केलीत? आता मी इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि ही जागा आत्ताच्या आत्ता मला पाडायची आहे. बुलडोजर घेऊन मी आलेलो आहे. तेव्हा इथे नंदिनी आणि जीवा बुलडोजरच्या समोर येतात आणि तो थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यानंतर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये इथे आता काव्याने बनवलेली भजी आणि चहा सगळ्यांना खूपच जास्त आवडलेली असते. तेव्हा इथे पार्थ कौतुक करताना म्हणतो की काव्या अहो टेस्टमध्ये तर तुम्ही आईलासुद्धा मात दिली. तेव्हा मानिनी तिथे येते आणि म्हणते, काय कुणी मात दिली आहे मला टेस्टमध्ये? त्यानंतर प्रेक्षकांनो नंदिनीच्या हातामध्ये जे आनंद निवासचं जीवाने मॉडेल तयार करून आणलेलं असतं ते इथे नंदिनी रागाच्या भरामध्ये बाजूला फेकून देते, तर ते खाली पडून तुटून जातं. तेव्हा जीवा धावत जातो आणि म्हणतो, नंदिनी अगं काय केलंस हे? तुटलं ना ते. तेव्हा नंदिनी म्हणते, अच्छा हे तुम्ही जे काड्यांचं तयार केलेले जे आहे ते तुटलं तर तुम्हाला इतकं वाईट वाटलं? माझं खरोखरचं आनंद निवास ते लोक पाडायला आलेत, त्याचं काय करू मी? तेव्हा इकडे मानिनी म्हणते, काव्या हे सगळं करताना लाज कशी वाटत नाही आहे तुला? तेव्हा काव्या म्हणते, अच्छा
आणि तुम्ही एक आई म्हणून जे काही वागताय ते बरोबर वाटते का तुम्हाला? तेव्हा इथे मानिनी म्हणते, जा तू एकदाची हे घर सोडून निघून जा. तेव्हा काव्य आपली बॅग वगैरे भरायला घेते आणि म्हणते, ठीक आहे, जाते मी इथून, तुम्हाला तेच हवंय ना? तर इथे नंदिनीसुद्धा जीवाला म्हणत असते, तुमच्याबरोबर राहणं आता मलासुद्धा अशक्य झालं आहे. यापुढे मी तुमच्याबरोबर राहू शकणार नाही आहे, असं इथे नंदिनी जीवाला म्हणते आणि रागवून तिथून आता रडत निघून जाते.